न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. वाढतं वय, बदलती जीवनशैली, मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं. 40 नंतर स्त्रियांमध्ये तर 60 नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील जॉईंट्स मधील ल्युब्रिकेशन, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असह्यनीय होऊ लागते. त्यातूनच कंबरदुखी, टाचदुखी, पाठदुखी, हातापायांना मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे. सक्सेस ऑर्थो पावडर. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम. तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधिवाताला करा कायमचं बाय. जिथे पोहोचले नाहीत राजदूत तिथे पोहोचले वारकरी. साता समुद्रापार धुमधुमला रामकृष्ण हरी. राजकीय शिष्टमंडळ अनेक देश फिरतात, पण मन जिंकण्याचे सामर्थ्य संत परंपरेकडेच असते. याचाच प्रत्यय देणारा अभिमानाचा क्षण म्हणजे लंडनसह 11 देशांमध्ये विठ्ठल भक्तीचा संदेश देत श्री विठ्ठल रुक्मिणींच्या पवित्र पादुका भारतात परतल्या. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमाटणे फाटा येथे टाळ मृदंग, भगव्या पताका आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी या अखंड जयघोषात पादुकांचे जल्लोष स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. या जागतिक वारकरी अभियानामागे अनिलजी खेडकर यांचे नियोजन आणि संत परंपरेचा विश्वभर प्रसार करण्याचा संकल्प आहे. भारत गौरव पुरस्कार विजेते कवी विठ्ठल दळवी यांनी संत तुकाराम महाराजांची प्रभावी भूमिका साकारत इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडत नाही हा संदेश दिला. मावळ वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष संतोष शेलार आणि सेवेकऱ्यांनी या स्वागत सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले. ही केवळ पादुकांची यात्रा नव्हती, हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विश्वविजय होता. राजदूतांनी जिथे सीमा ओलांडल्या तिथे वारकऱ्यांनी जगाची मने जिंकली. रामकृष्ण हरीचा जयघोष आता साता समुद्रापारही दुमदुमत आहे. सांगली जिल्हा ब्युरो चीफ अशोक मासाळ.